सगळेजण म्हणतात, इव्हन मी पण सांगत असतो की बस एवढे 2 वर्ष अभ्यास करा, मग नंतर अभ्यास करायची गरज नाही. वेगवेगळे कॉम्पिटिशन मध्ये पण बरेचसे कॉलेज नसतात, पण IIT NIT सोबत VJTI असतं एक्झॅक्टली. एक्झामला कशा पद्धतीने प्रश्न येतात, कारण ते जोपर्यंत कळणार नाही, म्हणजे आपल्याला ज्या रस्त्याला जायचंय, ज्या डेस्टिनेशनला पोहोचायचं त्या रस्त्याने जाणं आपण आवश्यक आहे. ट्रेनिंगला गेल्यावर म्हणले नाही मला कॅल्क्युलस अवघड जातो, तुम्हाला सोडून द्यायचंय. एकदम चिल मध्ये गेलो होतो एक्झामला. आदल्या दिवशी पण जास्त काही केलं नव्हतं. घरच्यांना लगेच म्हणतात की आता तर मुलाचं काही टेन्शन नाही, मुलाची लाईफ सेट झाली, VJTI ला गेला, आता तर काय पाहायचं काम नाही. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स वर्गाच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. आज आपल्याकडे हेरम वाडी हा आपला जुना स्टुडंट आलेला आहे, जो तुमच्या सारख्या विद्यार्थ्यांसारखाच माझा एक विद्यार्थी आहे आणि त्यांनी त्याचं ड्रीम कॉलेज VJTI कॉलेज मुंबई जे आहे तिथे तो इंजिनिअरिंग करत आहे सध्या. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचे ड्रीम कॉलेजेस कोणते कोणते असले पाहिजेत, त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ पण मी टाकला होता. तर VJTI कॉलेजमध्ये तो सध्या शिकत आहे. वेलकम हेरम सगळ्यात पहिल्यांदा. तर आज आपण काही गोष्टींवर डिस्कशन करणार आहोत, ज्याचा नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना पण फायदा होणार आहे 100%. तर सगळ्यात पहिले मला थोडंसं तुझं इंट्रोडक्शन लागेल आणि VJTI मध्ये लाईफ कशी आहे त्याबद्दल थोडंसं सांग. हॅलो, मी हेरम वाडी. मी सध्या VJTI ला 3rd इयरला शिकतोय, प्रोडक्शन इंजिनिअरिंगला. VJTIचं लाईफ तर एकदम भारी आहे. म्हणजे जे ड्रीम कॉलेज होतं, तर तिथे जो गेल्यावर आनंद मिळतो तो वेगळाच असतो. आणि बाकी VJTIचं ओव्हरऑल कल्चर पण खूप चांगलं आहे. आणि मुंबईला आहे तर एक्सपोजर खूप जास्त आहे. अच्छा, बर. सगळंच एका वेळेस मिळतंय तुम्हाला. कॉलेज पण चांगला मिळतंय, मुंबई पण आहे. बरोबर. बर, आता तू ज्यावेळेस विचार केला होता, तू ज्यावेळेस एक्झामचं प्रिपरेशन करत होतास, तर असं डोक्यात होतं का की VJTI सारखं कॉलेज आपल्याला मिळू शकतं किंवा VJTI लाच जायचंय का? तसं काही डोक्यात ठेवून अभ्यास केला नव्हता? डोक्यात तर तसं काही नव्हतं की VJTIच पाहिजे म्हणून. अच्छा, कोणतंही बेस्ट कॉलेज पाहिजे. अच्छा अच्छा. तर ज्यावेळेस तू प्रिपरेशन करत होतास, तर त्यावेळेस प्रिपरेशन करत असताना, स्पेशली मॅथ्सचं प्रिपरेशन करत असताना, मॅथ्स मध्ये कोणत्या टाईपचे म्हणजे तुला प्रॉब्लेम्स येत होते की फॉर्म्युले आठवत नव्हते किंवा काही क्वेश्चन फार अवघड जात होते आणि मग त्याला ओव्हरकम कसं केलं होतं त्या गोष्टीने? तर थोडंसं सांग विद्यार्थ्यांना, म्हणजे त्यांना लक्षात येईल की जे आता सध्या 2-3 महिन्यांनी परीक्षा देणार आहेत, तर त्यांना त्या गोष्टीवर थोडंसं काम करता येईल. तर मॅथ्ससाठी मला जास्त प्रॉब्लेम झाला तो टाइमचा होता. अच्छा, की मला वेळ पुरत नव्हता की 50 प्रश्न होत नव्हते सोडवत. अच्छा, तर त्याच्यासाठी मग फॉर्म्युले जास्तीत जास्त पाठ करायचे, त्याची प्रॅक्टिस करायची. म्हणजे क्वेश्चन पाहिल्या लगेच क्लिक झाला पाहिजे फॉर्म्युला आणि लगेच अर्ध आन्सर डोक्यातच सॉल्व्ह झालं पाहिजे. अच्छा. म्हणून त्याच्यात बराच वेळ वाचला. नंतर डेली जी प्रॅक्टिस असते मॅथ्सची, ती फिजिक्स केमिस्ट्री पेक्षा जास्त झाली पाहिजे, कारण मॅथ्सला जास्त वेटेज आहे. बरोबर. तर मॅथ्सची प्रॅक्टिस, PYQ मी शेवटी तर PYQ खूप सोडवले होते. अच्छा. आणि त्याच्यानुसार म्हणजे आपण PYQ सोडवले की कळतं की आपल्याला खरंच एक्झामच्या आणि आपण प्रिपेअर आहोत की नाही. बरोबर. आणि PYQ मध्ये मग समज कोणते टॉपिक मध्ये समज अडचणी आल्या, तर त्या टॉपिक परत रिवाइज करायचे, कन्सेप्ट क्लिअर करायच्या आणि परत त्या टॉपिकला लागायचे. बरोबर. आणि मला एक सांग की VJTI हे कॉलेज आपल्याला माहिती आहे की VJTI एक मोठं कॉलेज आहे, ब्रँड आहे महाराष्ट्रामधल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये. तर तुझे बाकीचे बरेचसे मित्र वेगळ्या कॉलेजेसमध्ये असतील, काय फरक जाणवतो तुला? VJTI एक ब्रँड आहे, म्हणजे कॉलेजेस, मोठं कॉलेज आहे, रेप्युटेड कॉलेज आहे, आणि बाकीच्या कॉलेजेस म्हणजे जे तुम्हाला एक्सपोजर मिळतं, जे तू म्हणला, तर काय फरक असतो या गोष्टींमध्ये? VJTIचे एक्सपोजर म्हणजे ब्रँड तर आहेच, तर तुम्हाला अल्युमनाय पण चांगले आहेत, अल्युमनाय नेटवर्क चांगलं आहे. अच्छा. तुमचा जो पिअर ग्रुप असतो तिथे सगळे महाराष्ट्रातले टॉप मुलंच येतात. बरोबर. तर त्याचा पण खूप जास्त फरक पडतो. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे की आपण चांगल्या कॉलेजला शिकायला गेलो किंवा टॉप मोस्ट कॉलेजला शिकायला गेलो, तर तिथे आपण खूप चांगला अभ्यास करून गेलेलो असतो. त्याच्यामुळे बाकीचे पण ऑब्व्हियसली, कारण त्या कॉलेजचा कट ऑफ हाय असतो, तर नक्कीच तिथे पण बाकीचे पण मुलं हुशारच असतात, तर त्यांच्याकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. आपल्याला असं वाटत असतं की आपण खूपच हुशार आहोत इथे आलो, पण तिथे गेल्यावर कळतं की आपल्यापेक्षा तर खूप अजून हुशार आहे. तर त्यांच्याकडून बरंच शिकायला मिळतं, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. नंतर वेगवेगळे कॉम्पिटिशन मध्ये पण बरेचसे कॉलेज नसतात, पण IIT NIT सोबत VJTI असतं. तर इलिजिबल आपण
तिकडे होऊ होऊ शकतो. शकतो आणि त्यांचे नंतर म्हणजे को करिक्युलर किंवा को करिक्युलर करिक्युलरला पण बरेच वेगवेगळे क्लब आहेत, बरोबर. तर त्याचा पण फायदा होतो. बरोबर. प्लेसमेंटचा तर आहेच. आणि अल्युमनाय नेटवर्कचा पण इम्पॅक्ट पडतो. अल्युमनाय नेटवर्कचा पण इंटर्नशिपसाठी वेगवेगळे प्रोजेक्ट करायचे असतील, स्टार्टअप साठी, त्याचा पण बराच फायदा होतो. बरोबर. पुढचा प्रश्न असा विचारायचा होता की सीईटी ला तू स्टडी करत होतास, त्याच्यानंतर तू इंजिनिअरिंगला ज्यावेळेस गेलास, तर सगळेजण म्हणतात, इव्हन मी पण सांगत असतो की बस एवढे 2 वर्ष अभ्यास करा, मग नंतर अभ्यास करायची गरज नाही. तर खरंच तसं असतं का? एक. आणि दुसरं म्हणजे सीईटीच्या अभ्यासामध्ये आणि इंजिनिअरिंगच्या अभ्यासामध्ये काय मेजर फरक जाणवतो? सीईटीच्या अभ्यासात आणि इंजिनिअरिंगच्या अभ्यासात आहे की सीईटीला आपल्याला माहिती असतं की हा टॉपिक आहे, असे क्वेश्चन येणार आहेत, आपण तेवढाच अभ्यास करतो. बरोबर. पण इंजिनिअरिंगला तसं नसतं, खूप मोठा वास्ट सिलेबस असतो. बरोबर. आणि असं काही नसतं की हा क्वेश्चन येईलच, ते पीवायक्यू असतात, पण तसं नसतं. तर अभ्यास आपल्याला कन्सेप्टला जास्त करावा लागतो, कन्सेप्टचा अभ्यास जास्त करावा लागतो. पण खरंच म्हणजे सीईटीला जेवढा अभ्यास केला तर तेवढा करावा लागतो का? काही गरज नाही थोडा? नाही, तेवढा करायची गरज नाही. रेग्युलर अभ्यास करायची गरज नाही. तुम्ही दुसरं बरेच करू शकता आणि एक्झामचा 1-2 वीक आधी अभ्यास जास्त होऊ शकतो. आणि मेजर फरक तर हा पण आहे की समजा तुम्ही सीईटी करत असताना ऑब्व्हियसली तुमचं टार्गेट हे सीईटी एक्झाम आहे, तर थिअरॉटिकल म्हणजे एक्झाम एमसीक्यू ओरिएंटेड आहे, आणि तिथे तुम्हाला इंजिनिअरिंगला प्रॅक्टिकल ओरिएंटेड पण नॉलेज लागतं जास्त. मग तो तर एक मेजर फरक आहे. बरं, मॅथ्स ओरिएंटेड जर आपण बोललो तर 11वी-12वीला जे तू मॅथ्स शिकला, तर त्याच्यामध्ये आणि जे नंतर पण मॅथ्स आहे, तर त्याचा काही फायदा झाला तुला? हो, मॅथ्स फर्स्ट इयरला तर ऑलमोस्ट तेच मॅथ्स असतं. अच्छा. म्हणजे कॅल्क्युलस तर आहे, कॅल्क्युलस आहे, स्टॅटिस्टिक्स खूप महत्वाचा आहे. मुद्दा सांगतोय तो. कॅल्क्युलस खूप गरजेचं आहे. तुम्हाला फक्त इंजिनिअरिंग करायचंय आणि तुम्ही इंजिनिअरिंगला गेल्यावर म्हणले नाही मला कॅल्क्युलस अवघड जातो, तुम्हाला सोडून द्यायचंय, तर तसं होणार नाही. ठीक आहे. 11वी-12वीला कॅल्क्युलस जितकं चांगलं करता येईल तेवढं करायचं का, म्हणजे आपल्याला तेव्हा कमी अभ्यास करावा लागतो आणि बाकीच्या मुलांपेक्षा आपण जास्त पुढे जाऊ शकतो. नाही तर बरेचसे मुलं तिथेच अडकतात मॅथ्स मध्ये. अच्छा. बऱ्याच जणांना मॅथ्स मध्ये ते कॅल्क्युलस कळतच नाहीत, इंजिनिअरिंगला आले तरी पण लक्षात येत नाही बऱ्याचदा. आणि तिथे आपण इथे कसं फॉर्म्युलावर जास्त भर असतो आपला, की डायरेक्ट लक्षात असतं आपल्याला. बरोबर. तिथे कधी कधी डेरिव्हेशन पण असतात. अच्छा. तर कन्सेप्ट जर क्लिअर असली आताच, तर तिथे मग सोपं जातं आपल्याला. मला सांगायला आवडेल की हिरम हा आपला ऑफलाईन कोचिंगचा स्टुडंट होता. आपला ऑफलाईन कोचिंग आहे संभाजीनगर येथे पिरामिड मॅथ्स अकॅडमी नावाने. तर त्याचा स्टुडंट होता हिरम. आणि त्यावेळेसही आपण विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईनच्या मार्फत पिरामिड मॅथ्स अकॅडमीचं जे युट्यूब चॅनल आहे दुसरं आपलं, तर त्याच्या मार्फत आपण सीईटीचे किंवा जेईचे पण पीवायक्यू सेशन त्यावेळेसही घेत होतो. आणि त्यावेळेसही आपण मुलांना त्याच पद्धतीने मदत करत होतो की एक्झॅक्टली एक्झामला कशा पद्धतीने प्रश्न येतात, कारण ते जोपर्यंत कळणार नाही, म्हणजे आपल्याला ज्या रस्त्याला जायचंय, ज्या डेस्टिनेशनला पोहोचायचं त्या रस्त्याने जाणं आपण आवश्यक आहे. फक्त ते डेस्टिनेशन दिसतंय पण आपण जातोय वेगळ्याच रस्त्याला, तर मग ते अचीव्ह नाही होणार कधीच. त्यामुळे त्यावेळेस आपण त्याही गोष्टी करत होतो आणि आताही आपण मॅथ्स वर्गाच्या माध्यमातून ऑनलाईन मध्ये सीईटी साठी त्या गोष्टी सातत्याने करत आहोत, त्याच्या पुढेही करत राहणार आहोत. एक्झाम देताना आता तुला ऑलमोस्ट 2-2.5 वर्ष झाले एक्झाम देऊन, बट तरी तुला माइंडसेट एक्झामचा कसा असला पाहिजे थोडंसं विद्यार्थ्यांना सांग. एक्झामला तुम्ही सामोरं जाताय तर कसा माइंडसेट ठेवून गेलं? माइंडसेट पहिले म्हणजे तर स्ट्रेस घेतलाच नाही पाहिजे बिलकुल. जितकं स्ट्रेस फ्री असेल तेवढं चांगली एक्झाम जाते. म्हणजे मला स्वतःचा अनुभव आहे, आम्ही काही स्ट्रेस नव्हता घेतला, एकदम चिल मध्ये गेलो होतो एक्झामला. आदल्या दिवशी पण जास्त काही केलं नव्हतं. आणि माइंडसेट म्हणजे तर पेपर सोडवायचा असा होता की पहिले केमिस्ट्री करायचं, कारण ते थेअरी असते जास्त तर लवकर होईल. बरोबर. आणि मग फिजिक्स सोडवायचं. बरोबर. फिजिक्स केमिस्ट्री कंबाईन पेपर असतो, तर केमिस्ट्री पहिले आणि फिजिक्स आणि मग मॅथ्स मध्ये. तर आहे मग मॅथ्स मध्ये तुला वेळ पुरत नव्हता म्हणला तू आता थोड्या वेळ, तर मग काय केलं त्याच्यासाठी? तू टेस्ट वगैरे दिल्या होत्यास? बऱ्याच टेस्ट दिल्या होत्या, क्लासच्या ज्या व्हायच्या त्या टेस्ट दिलेल्या, पीवायक्यू बरेच सोडवले होते. नंतर क्वेश्चन एमसीक्यू जास्त जितके सोडवता येतील तितके तेवढे सोडवले होते. अच्छा, बर. आता लाईफ व्हीजेटीआय जॉईन केल्यानंतर लाईफ मध्ये काय फरक पडला? म्हणजे आपण बऱ्याचदा सोशल लाईफ मध्ये दुसरे मित्र असतात किंवा रिलेटिव्ह असतात, तर काय फरक पडला? म्हणजे तू जेव्हा सांगतो की मी व्हीजेटीआय आलाय, तर काय रिॲक्शन असते तुमच्या नातेवाईकांची किंवा फ्रेंड्सची तुझ्या बाकीच्या?
तर रिॲक्शन तर अशीच असतात की ते घरच्यांना लगेच म्हणतात की आता तर मुलाचं काही टेन्शन नाही, मुलाची लाईफ सेट झाली, अच्छा, विजेट्याला गेला, आता तर काय हा. पाहायचं काम नाही. हा खूप मोठा फरक आहे बघा. म्हणजे तुमचं फक्त कॉलेजचं ब्रँड जरी लागला तुमच्या मागे, तुमच्या नावामागे, तुम्ही कोणत्या कॉलेजला आहे, तरी पण समोरच्याला असं वाटतं की अरे हा इथून शिकलाय म्हणजे हा काही ना काही ते करणार आहे, चांगलं करणार आहे आयुष्यामध्ये, याचा लाईफ सेट होणार. हे खूप महत्वाचं ते आहे. महत्वाचं आहे. हो. आणि मला असं वाटतं की अ, बऱ्याचदा असे असतं की आपल्या घरच्यांना पण वाटत नसतं की आपण काहीतरी त्या गोष्टी करू, तर त्यांनाही एक कॉन्फिडन्स येतो आपल्यावर की नाही आपण काही ना काही आणखीन चांगलं करू शकतो. विजयटी आहे कॉलेजला लागला, आता पुढे हा आणखीन काही ना काहीतरी चांगलं करणार आहे 100%. तर त्याही गोष्टीमध्ये फरक पडतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर जर समजा एखाद्या मुलाचं वीक असेल मॅथ्स 12वीला, तर त्याचा काही इम्पॅक्ट पडतो का इंजिनिअरिंगला गेलं? इंजिनिअरिंगला गेल्यावर फर्स्ट इयरला मॅथ्स असतं तेव्हा जरा पडू शकतो. अच्छा. कारण म्हणजे कसा इम्पॅक्ट पडतो? इम्पॅक्ट म्हणजे कन्सेप्टलाच पडतो, कारण तिथे जास्त शिकवत नाहीत. जेवढं इकडे 12वीला शिकवतात बरोबर आहे. तेवढं तिकडे शिकवत नाही, कारण त्यांना माहिती असतं की तुम्ही 2 वर्ष तेच अभ्यास करून आले, बरोबर. तर ते परत तेवढ्या डेप्थ मध्ये शिकवणार नाहीत. करेक्ट. समज ते 2-3 कन्सेप्ट पहिल्या डायरेक्ट सोडून डायरेक्ट जम्प ओव्हर करतात पुढच्या बरोबर. कन्सेप्टला. म्हणजे तुमचा अभ्यास तुम्हालाच करावा लागतो. आपला स्वतःला स्वतःच करावा लागतो. बरोबर. परफेक्ट गायडन्स तुम्हाला 11th-12th लेव्हलला ज्या पद्धतीचं मिळतं, त्या पद्धतीचं म्हणजे तेवढ्या डीप लेव्हलला जाऊन तुम्हाला पुढे जाऊन तेवढ्या गोष्टी मिळत नाही. तिथे स्वतः जास्त गोष्टी कराव्या लागतात, जास्त शिकावं लागतं आणि मग तसं पुढे जावं. आता जर नाही मेहनत केली तर मग तिकडे करावं लागतं जास्त. ऑब्विस आहे ते तर आणि obvious जर आता आहे. जास्त केली तर मग तिकडे जरा कमी थोडासा केली तरी फरक चालतं. पडतो फरक मॅथ्समध्ये पडतो mathsमध्ये. पण मग बाकीच्या विषयांमध्ये तर तुम्हाला त्या त्या पद्धतीने करावंच लागतं. बाकी तर करावंच लागतं. बरोबर आहे. शेवटाकडे जाण्याच्या आधी एक थोडंसं रॅपिड फायर घेऊयात फास्ट मध्ये. तर फेवरेट सब्जेक्ट कोणता होता सीईटी देताना? फिजिक्स, केमिस्ट्री का मॅथ्स? फिजिक्स होता. बरं, आता मुंबई बरं वाटतंय का छत्रपती संभाजीनगर बरं वाटतंय? मुंबई बरं वाटतंय. बरं, पुढे काय करायचं ठरवलेलं आहे? जॉब करणार आहेस का स्टडी करणार आहे पुढे? पहिले जॉब करणार. पहिले जॉब करणार आहे. मास्टर्स. अजून काही ठरवलेलं नाही अजून तर त्याच्यानंतर? बरं. विजेटीआयची आतापर्यंतची सगळ्यात चांगली गोष्ट कोणती? तुला मागच्या 2-3 वर्षात जी चांगली गोष्ट वाटली विजेटीआय बद्दल? विजेटीआय बद्दल विजेटीआयचं मला आवडलं होतं की त्यांचं जे सिनियर आणि ज्युनियरचं कल्चर आहे ते सगळ्यात जास्त आवडलं. सगळ्यात चांगलं आहे. बरं. आणि आपल्या क्लासकडून मिळालेली एखादी लर्निंग जी तुला नंतरही उपयोगात आली? क्लासमधून मिळालेली लर्निंग की तुम्ही जास्त मेहनत केली पाहिजे, कारण मी शेवटी क्लासमध्ये जाऊन अभ्यास करायचो. बरोबर. तर आणि तेच आहे की असं काही नसतं की होत नाही किंवा आपण घाबरतो की एवढं मोठं कॉलेज आहे आपला तर नंबर लागूच शकत नाही. बरोबर. पण तसं नाही, सरांनी खूप मोटिवेट केलं होतं तेव्हा की अच्छा, तसं काय नाही, आपला अभ्यास करायचा, हा. आपलं मेहनतीवर लक्ष ठेवायचं जास्त. बरोबर. कॉलेज वगैरे तर नंतरचा भाग आहे. एक्झाम तर चांगली जाईलच तर तुमचा अभ्यास चांगला असेल. करेक्ट. तर तेच लर्निंग मिळालेली आहे आणि ते अजून पण सुरू चालू आहे. गुड, थँक्यू. आणि मला असं वाटतं हे जे लर्निंग्स किंवा ज्या गोष्टी आम्ही सांगत असतो रेग्युलर क्लासमध्ये ह्या ऑब्व्हियसली त्या पुढे पण कामाला येतात, फक्त त्याच्यावर काम करत राहणं खूप जास्त आवश्यक आहे. एक शेवटचा प्रश्न फक्त विचारतो की आता या वर्षीपासून 2 वेळेस सीईटी आहे. केमिस्ट्री सीईटी 2 वेळेस आहे, एप्रिलमध्ये एकदा आणि मे मध्ये एकदा यावर्षी. तर काय तू एक सजेशन देशील तुमच्या म्हणजे आता जे मुलं देणार आहेत एक्झाम सीईटी साठी ह्या पुढच्या 3-4 महिन्यामध्ये त्यांचा व्ह्यू कसा असला पाहिजे आणि ते चांगले मार्क तर मिळवतील नो डाऊट, पण मग ते चांगले मार्क मिळवण्यासाठी आणखीन कोणत्या लेवलला जाऊन मेहनत करायला पाहिजे 3-4 महिने शेवटचे जे राहिले? तर 3-4 महिन्यात पूर्ण सीईटी ओरिएंटेडच अभ्यास झाला पाहिजे. एक मध्ये बोर्ड आहे थोडा बोर्ड झालं की परत एकदा सीईटी सारखं. तर असं नाही की वेगवेगळे खूप दुसरीकडचे क्वेश्चन करायचे, अवघड करून बघू, तसं नाही करायचं. टीवायक्यू आहेत, टीवायक्यू वरच जास्त फोकस करायचा आणि कन्सेप्ट समजून घ्यायचा जास्तीत जास्त. अच्छा. शेवटी तर आणि फर्स्ट अटेम्प्टलाच जास्त इम्पॉर्टन्स दिला पाहिजे. असं नाही की आहे सेकंड अटेम्प्ट तर पहिला असाच देऊन बघू, बरोबर, सेकंडला मग जास्त. बरोबर. काही लोकांचा व्ह्यू असतो तसा की फर्स्ट अटेम्प्टला नाही झालं तरी काही हरकत नाही, मग आपण सेकंड अटेम्प्टला देऊ. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फर्स्ट अटेम्प्ट नंतर सेकंड अटेम्प्ट हा मिळालेला चान्स आहे, पण तुम्ही सेकंड अटेम्प्टला पार 0 पासून 100 पर्यंत नाही जाऊ शकत. तुम्ही इम्प्रूव्ह नक्कीच करू शकता सेकंड अटेम्प्ट साठी, पण
त्याची गॅरंटी कोणीच नाही देऊ शकत. त्याचं कारण आहे की बऱ्याच गोष्टी बदललेल्या असतात, की मुलांचा माइंडसेट बदललेला असतो सेकंड अटेम्प्टसाठीचा, किंवा तुम्ही म्हणू शकता की काही लोक प्रिपेअर्ड होऊन आलेले असतात. बाकी सोबतचे मित्र असतात त्यांचा काही काही फर्स्ट अटेम्प्टला चांगले आलेले असतात, करेक्ट करेक्ट. ते अभ्यास करत नाहीत दुसऱ्याला एवढा. तर ह्या गोष्टी तर तो बदलतात. फरक त्यामुळे पडतो. इफ अँड बट वर न राहता मला असं वाटतं की फर्स्ट अटेम्प्टला खूप चांगलं प्रिपरेशन करा, सेकंडला पण करा, नो डाऊट. पण फर्स्ट अटेम्प्टला जितका तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करून देता येईल MSc CET साठी, तेवढा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे त्या गोष्टीचा. ठीक आहे. थँक्यू हेरम, थँक्यू व्हेरी मच. खूप छान चर्चा झाली आज, आणि याचा नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना पण खूप जास्त फायदा होणार आहे. परत एकदा तू आलास त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद, थँक्यू आणि असंच आपण पुढे पण भेटत राहूया. Yes. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू.